सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंट वय वाढणार। 62व्या वर्षी होणार कर्मचारी रिटायर। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सरकारनं आता कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचा कालावधी आणखी 2 वर्ष वाढवलाय। आधी रिटायरमेंटचं वय हे 60 वर्ष इतकं होतं, मात्र आता वय वर्ष 62 केल्याचा दावा करण्यात आलाय। खरंच या दाव्यात तथ्य आहे का? काहींसाठी हा दावा दिलासादायक आहे, तर काही कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणार आहे। आधीच देशात बेरोजगारी आहे, आणखी 2 वर्ष रिटायरमेंटची वाढवली तर नवीन लोकांना संधीसाठी आणखी 2 वर्ष वाट पाहावी लागेल। त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सध्याचं निवृत्तीचं वय 60 वर्ष आहे, जे आता 62 पर्यंत वाढवण्यात आलंय। हा मेसेज व्हायरल होत असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, कारण जे काही दिवसातच रिटायर्ड होणार आहेत त्यांना हा नियम लागू होणार आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। देशभरात सरकारी कर्मचारी कोट्यवधींच्या घरात आहेत, त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली। सरकारनं असा निर्णय जाहीर केलाय का, याबद्दल माहिती जाणून घेतली। हे जे तुम्ही व्हायरल पत्र फिरताना बघताय ते 2 वर्ष वाढीव रिटायरमेंटची डेट लागू करण्याची तारीख 1 एप्रिल 2025 सांगितलेली आहे। याच्यातून सरळ लक्षात येत आहे की हा एप्रिल फूल बनवणारा मेसेज आहे। त्याच्यामुळे केंद्रातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचं वय वाढवण्यात आलेलं नाही। कॅबिनेट बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही। 2 वर्ष कालावधी वाढवल्याचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे। सोशल मीडियावरच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका। देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आमच्या पडताळणीत सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटचं वय 2 वर्षांनी वाढवल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।